नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी असणार आहे. 2049 जागेंसाठी मित्रांनो मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. यासाठी जर तुम्ही मित्रांनो अर्ज करणार असाल तर तुम्हाला फीज अत्यंत कमी आहे. फक्त ₹100 फीज जी आहे OBC ओपन कॅन्डिडेटसाठी आहे. जर तुम्ही वुमेन कॅन्डिडेट असाल मित्रांनो, SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅन आणि ESM कॅन्डिडेट असाल एक्स सर्व्हिसमॅनमधून, तर तुमच्यासाठी मित्रांनो ₹0 फीज या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. तर ही जी पदभरती केली जाते मित्रांनो, याच्यामध्ये 489 संवर्गाची पदं आहेत. टोटल 489 संवर्गाची आणि ऑल इंडियामधले जेवढे पण मिनिस्ट्रियल डिपार्टमेंट आहेत मित्रांनो, जेवढे पण ऑफिसेस आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटचे, त्यामध्ये ही पदभरती केली जाते. याच्यामध्ये 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशनवरती सर्वांसाठी वॅकेन्सी असणार आहेत. तर बघा मित्रांनो, तुमच्या प्रत्येक कॅटेगरी वाईज या ठिकाणी वॅकेन्सी मॅट्रिक्स देखील दिलेला आहे. या जाहिरातीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. तर बघूयात टोटल सर्व सविस्तर माहिती. जसं की मित्रांनो 489 जागा या ठिकाणी संवर्ग आहेत. जागा 2049 आहेत. तर जसं की टेक्निकल अटेंडंट पाहू शकता मित्रांनो, ह्या पदासाठी एक जागा आहे. तर हे पद कुठं भरलं जात आहे? डायरेक्टर जनरल NCC डिफेन्समध्ये मित्रांनो आहे. कुठं कशावरती भरलं जातं आहे? मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10वी पासवरती. त्यानंतर पहा ज्युनियर इंजिनियर कम्युनिकेशन. आता मित्रांनो ज्युनियर इंजिनियर सेंट्रल कमिशन वॉटर कमिशनमध्ये हे पद आहे. त्याच्यानंतर पुढं जर आपण बघितलं, आरोग्य विभागाचे सेंट्रल गव्हर्नमेंटचे देखील या ठिकाणी वॅकेन्सी आहे. जसं की स्टाफ कार ड्रायव्हर. आता आरोग्य विभागाचं हे 10वी पासवरती पद आहे. 2 जागा आहेत पहा. या ठिकाणी लिहिलं हेल्थ सर्व्हिस हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी, याच्यामधून मित्रांनो हे पद भरलं जात आहे. त्याच्यानंतर पुढं जर पाहिलं, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट न्यू दिल्ली, या ठिकाणी रिसेप्शनिस्टचं पद आहे. त्याच्यानंतर पहा असिस्टंट स्टोअर प्रोग्रेसिव्ह असिस्टंट. त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता अप्पर डिव्हिजन क्लार्कची देखील या ठिकाणी वॅकेन्सी आहे. प्रत्येक या ठिकाणी डिपार्टमेंटला वेगवेगळ्या पदांचे वॅकेन्सीज आहेत. महाराष्ट्रामध्ये देखील मित्रांनो याच्या वॅकेन्सी आहेत. त्यानंतर पहा कुकची वॅकेन्सी आहे. त्याच्यानंतर पुढं पाहू शकता या ठिकाणी एक्सरे टेक्निशियनची वॅकेन्सी आहे. आता हे मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्समध्ये हे पद आहे. त्यासाठी एक जागा आहे. त्याच्यानंतर पुढं जर बघितलं आपण, स्टॉकमॅन आहे. त्यानंतर टेक्स्टाईल इंजिनियरची पदं आहेत. अकाउंटंटचं पद आहे. बाइंडरचं पद आहे पाहू शकता या ठिकाणी. नॅशनल आर्चिव्स ऑफ इंडिया या ठिकाणी भरलं जात आहे. त्यानंतर पुढं भरपूर सारे वॅकेन्सी आहेत मित्रांनो. लोअर डिव्हिजन क्लर्कची देखील पोस्ट आहेत. 4 वॅकेन्सी आहेत त्याला. तर हे सेंट्रल लेप्रसी टेक्निशियन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर लोअर डिव्हिजन क्लर्क आरोग्य विभागामध्ये हे पद भरलं जातं आहे. मॅट्रिक्युलेशनवरती याचं क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं आहे. आणि प्रत्येक पदाला 18 ते 30 18 ते 27 अशी वयोमर्यादा या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. आता भरपूर सारे वॅकेन्सी आहेत. प्रत्येक पद या ठिकाणी पाहणं मित्रांनो या ठिकाणी शक्य नाही आहे. तुम्हाला त्यासाठी जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. नर्सिंग ऑफिसरची देखील वॅकेन्सी पहा. त्यानंतर लेडी हेल्थ विजिटरची वॅकेन्सी हेल्थ डिपार्टमेंटसाठी या ठिकाणी पाहू शकता. 10+2 हायर क्वालिफिकेशन. फार्मासिस्टसाठी देखील वॅकेन्सी पाहू शकता. स्टॉकमॅनची वॅकेन्सी. तर ह्या आरोग्य विभागाचे आहेत. त्यानंतर लेडी मेडिकल अटेंडंट MTSची पद आहेत पहा, जे की 10वी पासवरती भरलं जाते. 2 जागा आहेत. प्रत्येक डिपार्टमेंटला वेगवेगळ्या जागा आहेत. जसं मित्रांनो या ठिकाणी पहा, मेडिकल अटेंडंट MTS हेल्थ डिपार्टमेंटमधलं पद आहे. 2 वॅकेन्सी आहेत या पदासाठी MTSसाठी. त्यानंतर लॅबोरेटरी असिस्टंट मल्टीटास्किंग स्टाफ याच्यासाठी देखील वॅकेन्सी पहा. जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियन मिनिस्ट्री ऑफ माइन्स नागपूर या ठिकाणी आहे. लॅबोरेटरी अटेंडंट नागपूर या ठिकाणी पद आहे. तर हे 12वी 10वी पासवरती पद आहेत. तर या ठिकाणी मल्टीटास्किंग स्टाफसाठी 9 जागा आहेत या ठिकाणी नागपूरसाठी महाराष्ट्रासाठी देखील. त्याच्यानंतर तुम्हाला जर सेपरेटली महाराष्ट्रासाठी पाहायचं असेल तर काय करायचं आहे, तुम्हाला कंट्रोल F करायचं आहे. तुमच्या लॅपटॉपमध्ये असेल किंवा मोबाईलमध्ये असेल, सर्च करायचे. जसं तुम्हाला पुणेची वॅकेन्सी पाहिजे, पुणे टाईप करायचं मित्रांनो. पुण्यामध्ये पहा कुठल्या कुठल्या वॅकेन्सी ते तुम्हाला सर्च होईल. महाराष्ट्रामधील प्रत्येक डिस्ट्रिक्टचं नाव तुम्ही सर्च करू शकता, त्या ठिकाणी वॅकेन्सी आहेत का. जसं की पहा पुण्यामध्ये सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन जे आहे खडकवासला, या ठिकाणी वॅकेन्सी आहे मित्रांनो. क्राफ्ट्समॅनची वॅकेन्सी आहे, 4 वॅकेन्सी आहेत. त्याच्यानंतर पहा सेंट्रल वॉटर पॉवर रिसर्च स्टेशन खडकवासला, या ठिकाणी भरपूर साऱ्या वॅकेन्सी आहेत पुण्यामधून. तर ह्या सर्व वॅकेन्सी तुम्हाला या ठिकाणी जलशक्ती मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती अंतर्गत वॅकेन्सी आहेत पहा. जवळपास 13 ठिकाणी वॅकेन्सी आहेत. भरपूर सारे अजून देखील दुसरे डिपार्टमेंट आहेत पाहू शकता या ठिकाणी. इन्स्ट्रक्चर इंचार्ज ग्लिनिंग सेंटर मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन पुणे, या ठिकाणी देखील वॅकेन्सी पाहू शकता. त्यानंतर जसं तुम्हाला या ठिकाणी दुसरं डिस्ट्रिक्ट सर्च करायचं आहे, नागपूर सर्च करू शकता तुम्ही. नागपूरमधून देखील वॅकेन्सी या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील पहा. सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम मिनिस्ट्री ऑफ हेल्थ आरोग्य विभागाच्या नागपूर या ठिकाणी वॅकेन्सी आहेत पहा. लेडी मेडिकल अटेंडंट असेल. त्याच्यानंतर भरपूर सारे वॅकेन्सी आहेत. नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स अंतर्गत देखील तिथे वॅकेन्सी आहेत. तुम्हाला प्रत्येक डिस्ट्रिक्ट जे आहे तो या ठिकाणी सर्च करून महाराष्ट्रामध्ये देखील तुम्ही
वॅकेन्सी अशा पद्धतीने पाहू शकतात. तर ह्या ज्या वॅकेन्सी भरल्या जातात मित्रांनो, पूर्ण ऑल ओव्हर इंडियामधून प्रत्येक वेगवेगळ्या डिपार्टमेंटसाठी आहेत, प्रत्येक ठिकाणी वॅकेन्सी आहेत. आता मित्रांनो, ही पदभरती कोण घेतं आहे, तर स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC मार्फत तुमची ही टेस्ट घेतली जाणार आहे, म्हणजे TCS कंपनीमार्फत. ह्याच्यासाठी 26 फेब्रुवारीला ऑलरेडी ॲप्लिकेशन सुरू झालेली आहेत. 18 मार्च 2024पर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत आणि याची एक्झाम डेट देखील त्यांनी टेंटेटिव्हली दिली आहे मित्रांनो. मे 2024मध्ये तुमची एक्झाम होऊ शकते. फक्त एकच एक्झाम याच्यासाठी असणार आहे. तर बघा, क्वालिफिकेशन 10वी 12वी ग्रॅज्युएशन प्रत्येक पोस्ट वाईज आहे. तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना ती सर्व माहिती दिसणार आहे. फीजबद्दल सांगितले, फीज अत्यंत कमी आहे आणि एजबद्दल सांगितलं तर काही पदांना 18 ते 27 आहे, काही पदांसाठी 18 ते 25, काही पदांसाठी 18 ते 30 आहे. याच्यामध्ये अजून तुम्हाला SC STला मित्रांनो 5 वर्ष सूट असते, OBCसाठी 3 वर्ष सूट असते, PWD एक्स सर्व्हिसमॅन ह्या सर्वांसाठी मित्रांनो वेगवेगळी या ठिकाणी सूट देण्यात आलेली आहे एजमध्ये देखील. तर आता तुम्ही जर फॉर्म भरला तर मग तुमची एक्झाम कुठं होईल? महाराष्ट्रामध्ये देखील तुमचे एक्झाम सेंटर असतील. महाराष्ट्रामध्ये पहा मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे या ठिकाणी तुमचे एक्झाम सेंटर महाराष्ट्रामध्ये मेन सिटीजमध्ये ठेवण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो, स्कीम ऑफ एक्झामिनेशन तुमचं आता एक्झाम जे आहे मित्रांनो 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन अशा लेवलनुसार होणार आहे. MCQ टाईप क्वेश्चन्स तुम्हाला असतील, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील. ऑनलाईन परीक्षा तुमची घेतली जाईल. 60 मिनिटेचा वेळ असेल, ज्याच्यामध्ये पहा जनरल इंटेलिजन्स, जनरल अवेअरनेस, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड, बेसिक अर्थमॅटिक स्किल असेल, त्यामध्ये बेसिक या ठिकाणी असणार आहे सर्व. इंग्लिश लँग्वेज बेसिक नॉलेज असेल. 25 क्वेश्चन 50 मार्काला असेल. 0.50 इतकी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे मित्रांनो. तुमची हिंदी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये देखील तुम्हाला प्रश्न असतील. मराठीमध्ये प्रश्न असतील की नाही त्याबद्दल या नोटिफिकेशनमध्ये माहिती भेटलेली नाही, परंतु माहिती घेऊन तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. तर याच्यामध्ये काही पदं अशी आहेत मित्रांनो ज्यांची स्किल टेस्ट देखील होईल. जसं की मित्रांनो, आता लिपिक असेल तर त्या पदाचं स्किल टेस्ट लागत असेल तर त्याला स्किल टेस्ट तुमची होईल एक्झाम झाल्यानंतर. काही पदांसाठी टेक्निकल नॉलेजसाठी मित्रांनो त्यांनी फॉर्म मागवलेले असतील. काही टेक्निकल पदं देखील आहेत. आता तुम्हाला कुठल्या पदासाठी अप्लाय करायचे ते तुम्हाला चेक करायचे यानुसार. जसं की MTS हे पद आहे किंवा अटेंडंट हे पद आहे, तर यासाठी कुठली स्किल टेस्ट वगैरे होत नाही. आता भरपूर सारी अशी पदं आहेत, जसं की पहा टेक्निकल ऑपरेटर्स असेल, अशा पदांसाठी स्किल टेस्ट देखील असू शकते. कुक असेल, अशा ह्या पदासाठी देखील स्किल टेस्ट होऊ शकते. ड्रायव्हर असेल त्याच्यासाठी देखील स्किल टेस्ट होऊ शकते किंवा ड्रायव्हिंग लायसन मागवलं जाऊ शकतं. अशी भरपूर सारी पदं आहेत ज्यांना स्किल टेस्ट होत नाही मित्रांनो. तसे पदांसाठी तुम्ही अप्लाय देखील करू शकतात. क्वालिफाईंग नेचरची स्किल टेस्ट तुमची असेल. एक्झाम झाल्यानंतर स्किल टेस्ट तुमची होणार आहे. तर ऑफिशियल वेबसाईटवरती देखील या ठिकाणी पाहू शकता नोटीस आलेली सिलेक्शन पोस्टसाठी मित्रांनो. 26 फेब्रुवारीलाच ही जाहिरात ऑफिशियल वेबसाईटवरनं देखील तुम्ही डाउनलोड करू शकता. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा ssc.gov.in ही वेबसाईट नवीन SSCची वेबसाईट आहे. इथं तुम्हाला ॲप्लायचं देखील ऑप्शन आहे पहा. इथूनच तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत. तर सर्व माहिती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती शेअर करतो आहे, तिथून तुम्ही पाहू शकता. टोटल मित्रांनो 2000पेक्षा जास्त वॅकेन्सी या ठिकाणी भरल्या जात आहेत. पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून मित्रांनो या ठिकाणी याच्यासाठी वॅकेन्सी ठेवण्यात आलेली आहेत. प्रत्येक स्टेटमधील जे डिपार्टमेंट आहेत, महत्त्वाचे डिपार्टमेंट, आरोग्य असेल किंवा इतर डिपार्टमेंट असतील, त्या सर्वांसाठी मित्रांनो वॅकेन्सी तुम्हाला पाहायला भेटतील. तर रिजन वाईज वॅकेन्सी आहेत, WRSR अशा पद्धतीने वॅकेन्सी तुम्हाला इथं पाहता येतील. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ मित्रांनो नक्की लाईक करा व शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढील अपडेट्ससाठी. धन्यवाद.